नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, JMFCच्या मुख्य बॅचबद्दल बऱ्याच लोकांची इन्क्वायरी होती की सर तुम्ही JMFCची मेन्सची दुसरी बॅच कधी सुरू करत आहात। तर आपण आता नवीन दुसरी जी आपली बॅच आहे त्या बॅचबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे। बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की JMFCची सर परीक्षा कधी होणार आहे, 2024चा पेपर कधी होणार आहे। मुळात बॅच अनाऊन्स करायला तेवढा वेळ याच्यामुळेच लागला। थोडंसं मला स्वतःलाच कुठेतरी वाटत नव्हतं की आता लवकर JMFCची परीक्षा ते लोक घेऊ शकतात, पण आता थोड्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। बऱ्याच लोकांनी आपले हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत ठीक आहे त्यांनासुद्धा पत्रव्यवहार वगैरे बऱ्याच लोकांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांनीसुद्धा थोडंसं याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळे लवकर आता होण्याचे चान्सेस आपल्याला वाटायला लागलेले आहेत। काल त्यांनी रिझल्टसुद्धा त्याच्यामध्ये आपला मागचा जो होता तो फायनल रिकमेंडेशन लिस्टसुद्धा काल त्यांनी जाहीर केलेली आहे। असो, तर परीक्षा तर आपली लवकर त्याच्यामध्ये होणारच आहे। जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं 2024ची पण जाहिरात होईलच त्याच्यामध्ये आणि 2025ची पण त्याच्यामध्ये जाहिरात होणारच आहे। आणि मी जसं तुम्हाला सांगितलं वॅकन्सीसुद्धा जास्त आहेत ठीक आहे, खूप जास्त जागा 248च्या आसपास जागा त्यांनी सँक्शन करून ठेवलेल्या आहेत। एकतर एकदाच 2024मध्ये घेऊ शकतात किंवा दोघांमध्ये डिवाईड करून त्याच्यामध्ये ते घेऊ शकतात। हे सुद्धा मी तुम्हाला मागे बऱ्याच दिवसापासून सांगत आहे। म्हणजे असं अजिबात होणार नाही की परीक्षा त्याच्यामध्ये तुमची होणारच नाही आहे, परीक्षा होणारच आहे, फक्त थोडं आजचं थोडं उद्या जातं आहे असं समजा ठीक आहे। असो, तर परीक्षा जी आहे ती तर आपली त्याच्यामध्ये होणार आहे। महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांची तयारी आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे। आणि मुख्य परीक्षेचं कॉम्पिटिशन आता आपण बघितलं आपल्या यावेळेसच्या काल परवा मी आपला तनुजचा इंटरव्ह्यू टाकलेला होता। आपल्या क्लासेसचा सिलेक्शन झालेला जो तनुज आहे ठीक आहे, त्याने क्रिमिनल पेपरमध्ये 86 मार्क घेतलेले आहेत ठीक आहे, म्हणजे 100 पैकी 86 मार्क ठीक आहे, जोक नाही आहे या। आणि ह्या 86 मार्कासाठी आपल्याला तयारी जी करावी लागते ती फार नेक्स्ट लेवलची तयारी तुम्हाला सगळ्यांना करावी लागेल। आपण मागच्या बॅचमध्ये जी तनुजची बॅच आहे किंवा आपल्या हर्षवर्धन कनाव सरांचे मी तुम्हाला त्यांचा पण इंटरव्ह्यू आपण घेतलेला होता। त्यांनी बनवलेल्या ज्या नोट्स वगैरे होत्या त्या नोट्समध्ये आपण मागच्या वर्षी काय केलं होतं की मागच्या वर्षी आपण समजा जी पर्टिक्युलर शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाऊ शकते त्या एका शॉर्ट नोटमध्ये तुम्ही कोणते 5-6 पॉईंट लिहायचे। समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर गुड फेथवर जर शॉर्ट नोट आली ठीक आहे, तर या एका शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला काय काय पॉईंट लिहावे लागतील हे पॉईंट टू पॉईंट आपण त्याच्यामध्ये क्लासमध्येच आपण लिहून दिलं होतं ठीक आहे। एखादा समजा तुम्हाला मेंटेनन्सचा जर समजा प्रश्न आला ठीक आहे, 125 CRPC, आता मागच्या वेळेस 120 CRPC होता, यावेळेस CRPC पण आहे आणि BNSS पण आहे। तर ते 125वर जर समजा तुम्हाला लॉंग क्वेश्चन आला तर कोणते 15-16 पॉईंट त्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार, हे 15-16 पॉईंट मी क्लासमध्येच प्रश्न आणि त्याचं पॉईंट टू पॉईंट इंट्रो असा टाका, एंट्री मेंटेनन्सची सबहेडिंग टाका ठीक आहे, राईट कुणाला आहे त्याचं सबहेडिंग वेगळी टाका, अधिकार कुठे मागायचा त्याची सबहेडिंग टाका, ज्युरिडिक्शनची सबहेडिंग वेगळी टाका, पेनल्टीची सबहेडिंग वेगळी टाका, असं विथ सबहेडिंग्स पॉईंट टू पॉईंट मागच्या क्लासमध्ये मागच्या वर्षीच्या क्लासमध्ये मी लिहून दिलं होतं। आता ह्या तसं मेंटेनन्स याच्यामध्ये आपण केस लॉ पण लिहिल्या होत्या, पण अगदी मोजक्याच प्रश्नांमध्ये आपण केस लॉ मागच्या वर्षी आपण ॲड केल्या होत्या। आता यावर्षी जे आहे कॉम्पिटिशन एवढ्या हाय लेवलला गेलेलं आहे ठीक आहे, महाराष्ट्रातनं क्रिमिनल पेपरमध्ये हे 86 मार्क मिळवणारे सुद्धा आपल्याच क्लासेसचे विद्यार्थी त्याच्यामध्ये आता समोर येत आहेत। मग अशा लेवलचं कॉम्पिटिशन, अशा लेवलचे मार्क जर आपल्याला मिळवायचे असतील 86 मार्क ठीक आहे, तो म्हणजे मुलांमध्ये तनुज आपला महाराष्ट्रामध्ये पहिला आहे ठीक आहे, मुलांमध्ये त्याची फर्स्ट रँक त्याच्यामध्ये त्याने मिळवलेली आहे। 86 मार्क त्याच्यामध्ये क्रिमिनल पेपरमध्ये त्याने घेऊन, म्हणजे एखाद्या पेपरमध्ये जरी समजा तुम्हाला 86 सारखे असा जर मार्क पडले तर अशा वेळेस आपण त्याच्यामध्ये तारले जाऊ शकतो। आपलं बाकीचे इकडचे तिकडचे मार्क थोडे कमी जरी झाले तरी हे एवढं जर रँक त्याच्यामध्ये आपण मिळवत असू तर सिलेक्शनमध्ये आपलं येऊ शकतो आपण। पण हे सिलेक्शनमध्ये यायचं असेल आणि एवढे चांगले जर मार्क मिळवायचे असतील तर ह्याच्यासाठी काय काय करावं लागेल तुम्हाला, तर ती प्रत्येक गोष्ट आपण या क्लासमध्ये आपण करून घेणार आहे। 30 ऑगस्टपासून आपली तयारी सुरू होते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते, एवढे मार्क जर मिळवायचे असतील तर की आपण वेळेवर परीक्षेची तयारी सुरू करणं गरजेचं आहे। JMFC मुख्य परीक्षेची तयारी तुम्ही पूर्वपरीक्षा झाल्यानंतर जर तुम्ही करायचा विचार करत असाल ठीक आहे, तुम्हाला त्यानंतर समजा 3.5-4 महिने मिळतील तर त्या 3.5-4 महिन्यामध्ये तुम्ही ही सगळी तयारी करू शकणार नाहीत। आता ही जी आपली मागची बॅच होती म्हणजे टोटल 114 ज्या जागा होत्या त्याच्यामध्ये आपल्या क्लासेसचे 76 सिलेक्शन्स आहेत। ह्या बॅचमध्ये आपण काय काय केलं होतं जे तुम्हाला बाकीचे आपले ज्यांचे इंटरव्ह्यू आपण घेतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतोय हे सगळे विद्यार्थी पण सांगत आहेत। तर त्याच्यामध्ये आपण समजा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे,
सिव्हिल प्रोसिजर कोडसारख्या विषयाचे आपण जवळपास 57 लेक्चर घेतले होते. ठीक आहे. CRPC आहे, CRP सारख्या विषयाचे सुद्धा आपण त्याच्यामध्ये जवळपास 55च्या आसपास त्याच्यामध्ये आपण लेक्चर घेतले होते. ठीक आहे. इवन जजमेंट रायटिंग बाकीचे हे तो एक तुम्हाला एक जस्ट रेफरन्स मी तुम्हाला दिला. जजमेंट रायटिंगचे आपण त्याच्यामध्ये जवळपास 36 लेक्चर आपण घेतले होते. ठीक आहे. 36 लेक्चर म्हणजे 18 जवळपास लेक्चर आपण सिव्हिल जजमेंट रायटिंगचे आणि 18 लेक्चर आपण समजा एक 2 लेक्चर 2-3 लेक्चर एसेचे जरा कमी असतात लेक्चर, तर असे लेक्चर आपण त्याच्यामध्ये जजमेंट रायटिंगचे फक्त तुमच्या त्याच्यामध्ये घेतले होते. एवढ्या लेक्चरमध्ये काय केलं होतं नेमकं? ठीक आहे. पहिले 3-4 लेक्चर जे आहेत, ठीक आहे, म्हणजे सिव्हिलचे 3-4 लेक्चर आपण फक्त आणि फक्त सिव्हिलला आत्तापर्यंत कोणते कोणते जजमेंट रायटिंग विचारलेत, रिकव्हरी ऑफ मनी विचारले, स्पेसिफिक परफॉर्मन्स विचारले, आणि त्या पर्टिक्युलर जजमेंटमध्ये नेमकं काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण विद्यार्थ्यांना तो प्रॉब्लेम कसा समजून घ्यायचा. ठीक आहे. हाऊ टू अंडरस्टँड प्रॉब्लेम लेक्चर नंबर 1, हाऊ टू अंडरस्टँड प्रॉब्लेम लेक्चर नंबर 2, अशा पद्धतीने 3-4 लेक्चर फक्त आणि फक्त जजमेंटचा प्रॉब्लेम समजून कसा घ्यायचा हे आपण आपल्या क्लासमध्ये शिकवलेलं होतं. क्रिमिनलमध्ये सुद्धा तसंच 3-4 लेक्चर जे आहेत फक्त आणि फक्त क्रिमिनल जजमेंटचा कोर्ट त्यांनी विचारलेला प्रॉब्लेम समजून कसा घ्यायचा ह्याच्यावर आपण एवढे लेक्चर घेतले होते. आणि त्यानंतर याचं जे ॲक्च्युअल कोर्टाचे जे जजमेंट असतात, ॲक्च्युअल समजा संभाजीनगर कोर्टामधले कुठले तरी एखादे CJJD आहेत त्यांनी जजमेंट लिहिलेलं आहे, ते तसे जजमेंट तुम्हाला एक्सप्लेन आपण करून दिले होते. त्याच्यासाठी आपण 3-4 लेक्चर घातले होते. एखाद्या जजमेंटमध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जजमेंटची बॉडी कशा प्रकारची असते, ठीक आहे, सुरुवात त्याच्या महिना कशा प्रकारचा असतो, हे सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन करण्यासाठी 3-4 लेक्चर आपण घातले होते. आणि बाकीचे पुढचे जे लेक्चर आहेत हे जे सगळे प्रॉब्लेम आपण एक्सप्लेन केलेले आहेत, ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर जजमेंट आलं तर ते जजमेंट लिहायचं कसं, पॉईंट टू पॉईंट, ठीक आहे, ते आपण आपल्या क्लासमध्ये लिहून घेतलेलं होतं. कोणता पॉईंट लिहिणं किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्वसुद्धा आपण त्याच्यामध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं. म्हणजे जजमेंट म्हणजे काय फक्त फॉर्मॅट पार्ट करून तुम्हाला दिलेला नव्हता, तर जजमेंट ही जी एक आर्ट आहे, कला आहे, ही कला तुम्हाला समजावून सांगण्याचं काम आपण ह्या 36 लेक्चरमध्ये केलं होतं. आता जजमेंट रायटिंगचे फक्त 36 लेक्चर घ्यायचे, महिनाभर फक्त जजमेंट रायटिंगच शिकवायचं, 1-1.5 महिना जजमेंट रायटिंग चालतं. हे सगळं जर आपण फक्त पूर्वपरीक्षा झाल्याच्या नंतर जर करायचं म्हटलं तर त्यावेळेस ते शक्य होत नाही. ठीक आहे. त्यामुळे JMFC मेन्सची जी बॅच आहे ती तुम्हाला पूर्वपरीक्षेच्या अगोदरच तयारी सुरू करावी लागते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पूर्वपरीक्षेच्या होण्याच्या अगोदर जर तुम्ही नवीन क्रिमिनल लॉ जरी समजा तुम्ही बघितले, ठीक आहे, नवीन क्रिमिनल लॉपासून आपण ही बॅच सुरू करणार आहोत. जर फक्त नवीन क्रिमिनल लॉज आपण आपल्या जजमेंट म्हणजे पूर्वपरीक्षा होण्याच्या अगोदर जर आपण समजावून घेतले तरीसुद्धा पूर्वपरीक्षा झाल्याच्या नंतर आपल्याला बाकीचा जो राहिलेला सिलेबस आहे, ठीक आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी वेळेमध्ये कव्हर करता येतो. ठीक आहे. या एवढ्या कारणासाठी मेन्सची बॅच जी आहे ती आपण 30 ऑगस्टपासून आपण त्याच्यामध्ये सुरू करत आहोत. ठीक आहे. रोज संध्याकाळी इथे जसं तुम्हाला दिलं आहे, संध्याकाळी 9:30ला तुमचं लाईव्ह लेक्चर असेल. ते लाईव्ह लेक्चर तुम्ही मल्टिपल टाईम्स बघू शकता. आपल्या क्लासमध्ये आपण कुठल्याही लेक्चरला रिस्ट्रिक्शन ठेवत नाही की तुम्ही एकदाच बघा, दोनदाच बघा, दोनदा बघितलं की बंद पडेल, असं अजिबात नाही. ठीक आहे. तुम्हाला जेवढ्या वेळेस बघायचे तेवढ्या वेळेस बघा, तुम्हाला जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. रेग्युलर बॅचमध्ये त्याच्यात 40 दिवसाचं लिमिटेशन असतं. तुम्ही 1 इयर बॅच जर घेतली, 3,000 रुपये फीस 1 इयर बॅचची जास्त असते, ही 6 महिन्याची बॅच असते. तर ती 1 इयर बॅच जर घेतली तर तुम्हाला हे वर्षभर बघता येतं. ठीक आहे. 1 इयर बॅचमध्ये अजून एक फायदा असतो, मागच्या वर्षीचे आता जे तनुची जी बॅच आहे किंवा आपले हर्षवर्धन सर आहेत किंवा अशा बरेच विद्यार्थी आहेत, मी 2-3 विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू टाकलेले होते म्हणून यांची नावं घेतो मी. यांची जी बॅच आहे, यांच्या बॅचमध्ये जे मी शिकवलेलं आहे याचं रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला 1 इयर बॅचमध्ये ॲडिशनली त्याच्यामध्ये मिळत असतं. म्हणजे हे जे 36 जजमेंटचे लेक्चर मागच्या वर्षी घेतलेले आहेत, हे जजमेंटसुद्धा तुम्हाला 1 इयरच्या बॅचमध्ये बघायला मिळतात. बाकी रेग्युलर बॅचमध्ये तसं आपण हे सगळं बघणारच आहोत. पुढेसुद्धा आपण त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्या क्लासमध्ये करून घेणारच आहोत. ठीक आहे. एक थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं की अशा पद्धतीने आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मेन्सचे आपण बॅच त्याच्यामध्ये घेत असतो. मेन्सच्या बॅचमध्ये पूर्वपरीक्षेला जसं शिकवलं तसं आपण शिकवत नाही. इथे मेन फोकस हा असतो की कुठलीही जर शॉर्ट नोट तुम्हाला विचारली गेली तर तुम्हाला ते लिहिता आली पाहिजे. कुठलं जर लॉंग क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. कुठलं जर डिफरन्सेस तुम्हाला विचारलं तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. आणि या वर्षीच्या बॅचमध्ये आपण ॲडिशनली एक गोष्ट करणार आहोत. बाकीचं सगळं तुम्हाला इथे दिलेलंच आहे की रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही हे झालं, त्याच्यानंतर प्रॉपर नोट्स तुम्हाला प्रत्येक विषयाचे पॉसिबल नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये जेवढे शॉर्ट नोट आहेत तेवढे तुम्हाला मिळतील. क्वेश्चन आन्सर सोबत आपल्या क्लासमध्ये ते आपण प्रॉपर डिक्टेशन करून त्याच्यामध्ये लिहून घेणार आहोत.
पॉईंट टू पॉईंट विथ सबहेडिंग. सबहेडिंग कोणते असायला पाहिजेत, मध्ये किती पॉईंट असायला पाहिजेत, इंट्रोमध्ये 2 पॉईंट कोणते लिहायचे, ठीक आहे, ह्या सबहेडिंगमध्ये 3 पॉईंट कोणते लिहायचे, हे सगळं आपण करणार आहोत, जे आपण मागच्या वर्षीसुद्धा केलं होतं. यावर्षी आपण ॲडिशनली एक गोष्ट करणार आहोत की प्रत्येक लॉंग क्वेश्चनमध्ये, ठीक आहे, केस लॉज जे लँडमार्क जजमेंट्स आहेत हे सुद्धा आपण ॲड करणार आहोत. आणि हे फक्त 2 ओळीमध्ये असणार आहे, ठीक आहे. 2च ओळीमध्ये ते जजमेंट मेन्शन करायचं किंवा 2.5 ओळीमध्ये ते जजमेंट मेन्शन करायचं, जेणेकरून आपला पेपरचा सुद्धा वेळ वाया, म्हणजे पेपरसुद्धा आपला वाया नाही गेला पाहिजे. हे जजमेंट लिहिल्यानंतर सुद्धा आपला पेपर जास्त गेला असं वाटलं नाही पाहिजे. प्रत्येक उत्तरामध्ये आपल्याला काही ना काही केस लॉ आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि हे केस लॉ जे आहेत हे केस लॉच्या जीवावरच तुम्ही फक्त आणि फक्त 86 मार्क तुम्ही मिळवू शकता, ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे टॉपर मार्क मिळवणारा आपल्या क्लासेसचा विद्यार्थी आहे आणि ते आपल्याला आता इथून पुढे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे विद्यार्थी घडवायचे आहेत, ठीक आहे. हे मागच्या बॅचमध्ये फक्त या एकालाच शक्य झालं. इथून पुढे बाकीचे सुद्धा जे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, त्यांनासुद्धा त्यांच्या नोट्स तेवढ्या प्रॉपर असल्या पाहिजे, त्यांचं प्रेझेंटेशन तेवढं प्रॉपर असलं पाहिजे. आपल्या क्लासेसचे जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांचे पेपर जे आहेत ते ओळखून पडले पाहिजेत, की म्हणजे तेवढ्या नेक्स्ट लेवलचं तयारी आपल्याला या ठिकाणी मुख्य परीक्षेच्या बॅचमध्ये आपल्याला करायचं आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रत्येक शॉर्ट नोटमध्ये, प्रत्येक लॉंग क्वेश्चनमध्ये कोणते पॉईंट लिहायचे आणि त्याच्यानंतर कोणते केस लॉ आपण ॲड करू शकतो. तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की सर हे शक्य आहे का, एवढे सगळे शॉर्ट नोट, एवढे सगळे लॉंग क्वेश्चन्स म्हणजे केस लॉज ॲड करणं शक्य आहे का, ठीक आहे. मलासुद्धा मागच्या वर्षापर्यंत असंच वाटत होतं की हे शक्य नाही आहे एवढे सगळे केस लॉज लिहिणं. पण आता आपण आपली ॲडिशनल PPची जी बॅच आहे, आपण आता सध्याच्याला ॲडिशनल PPची बॅच सुरू केलेली आहे, ठीक आहे. तुम्ही कुणी ॲडिशनल PPसाठी इंटरेस्टेड असाल तुम्ही ती पण बॅच जॉईन करू शकता. ह्या बॅचमध्ये आपण पोस्को शिकवला, ठीक आहे, पोस्को शिकवला, NDPS शिकवला, ह्या दोन्ही कायद्यांमध्ये आपण ते करून दाखवलेलं आहे, ठीक आहे. मग इथून मलाही कॉन्फिडन्स आला की पोस्कोमध्ये अशा काही पॉप्युलर केस लॉज आहेत, एक 10 केस लॉ पोस्कोचे लक्षात ठेवा, एक 10 केस लॉ NDPSचे लक्षात ठेवा. आणि हे केस लॉ असे आहेत, तुम्हाला NDPSवर कुठला जरी शॉर्ट नोट आला, NDPSवर कुठल्या ऑफेन्सवर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला ते 10 केस लॉ NDPSचे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतात. म्हणजे शेवटी त्या पर्टिक्युलर कायद्यामध्ये लँडमार्कमध्ये तुम्हाला हे सगळे जे जजमेंट आहेत हे जजमेंट तुम्ही बाकीच्या बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. अगदी त्याच प्रकारे आपल्याला JMFCला सुद्धा आता प्रत्येक जो विषय आहे जो तुमच्या सब्जेक्टमध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे सगळे केस लॉ ॲड करायचे आहेत. इवन जजमेंट रायटिंगमध्ये सुद्धा आपण काही केस लॉ आपण ॲड करणार आहेत. समजा ॲप्रिशिएशन ऑफ एव्हिडन्स करण्यासाठी काही केस लॉ, डाईन डिक्लेरेशन जर समजा असेल तर ते ॲक्सेप्ट करण्यासाठी केस लॉ, ठीक आहे. जर समजा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असेल तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचे ॲप्रिशिएशन करण्यासाठी केस लॉ. तर असे जे केस लॉज आहेत त्याचं आपण एक 2.5 ओळीचं किंवा 3 ओळीचं फक्त त्याच्यातला रेशो, ठीक आहे, त्या पद्धतीचे केस लॉ आपल्याला त्याच्यामध्ये या वर्षीच्या बॅचमध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. ह्याच्या अगोदरच्या JMFCच्या मेन्सच्या बॅचमध्ये आपण हे घेतलेलं नाही आहे, आपण हे केस लॉ आपण ॲड केलेले नाही आहेत, कारण मलाच वाटत होतं की एवढं सगळं विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं कठीण होईल. पण ज्यावेळेस कॉम्पिटिशन ह्या लेवलपर्यंत जातं आहे की 100 पैकी 86 मार्क आपल्याला कमवावं लागत आहेत, मग त्यावेळेस ह्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. बाकी पेपरमध्ये लिहायला कुणाला काय येत नाही, ठीक आहे. समजा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स विचारला, ठीक आहे, 96, 97, 98, 99, 100, 106 पर्यंत वगैरे समजा लिहायचं म्हणलं तर कुणाला येत नाही. प्रत्येकाला सगळे सेक्शन पाठ आहेत, पण एखाद्याच विद्यार्थ्याला 86 मार्क का पडतात, ठीक आहे. तनुजने पण त्याच्या कालच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तो आहे, तुम्ही तो तिथे बघू शकता की स्वतःचं सुद्धा त्याच्यामध्ये अशा प्रकारचं केस लॉचं वगैरे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. आपलं उत्तर जे आहे ते बाकी सगळ्यांपेक्षा त्याच्यामध्ये थोडंसं ओळखून पडलं पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला आपल्या नोट्समध्ये या वर्षीच्यापासून 30 ऑगस्टपासूनच्या बॅचमध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत, ठीक आहे. तर ही आपली अशा प्रकारची आपली बॅच आहे. ह्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस पण आपण करून घेणार आहोत, ठीक आहे. सगळे रिव्हिजन लेक्चरसुद्धा घेणार आहोत आपण सगळ्या विषयांचे. त्याच्यानंतर बॅच जी आहे ती आपली क्रिमिनल लॉपासून आपण सुरू करणार आहोत. ज्यांना कुणाला वाटतं की मला फक्त क्रिमिनल लॉसाठी जॉईन करायचं आहे, तुम्ही क्रिमिनल लॉसाठी जॉईन करू शकता, तसे तुम्ही करू शकता. 30 ऑगस्टपासून आपण सुरू करतो आहे. सॅम्पल आन्सर शीटसुद्धा आपण तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डाउनलोड वगैरे करता येत नाही, पण ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ज्यांचे पेपर RTA थ्रू मागवलेले आहेत, बऱ्याच लोकांनी माझ्याकडे ते शेअर केलेले असतात. आपण ते दुसऱ्याला तुम्हाला देऊ शकत नाही, पण तुम्हाला ते दाखवले जातात, ते दिसतात तुम्हाला ॲप्लिकेशनवर, तुम्हाला ते कायम तिथे अवेलेबल असतील. तुम्ही रेफरन्ससाठी त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ते सगळे पेपर्स तुम्ही तिथे बघू शकता. हे सुद्धा आपण या बॅचमध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ लँडमार्क जजमेंट जसं मी तुम्हाला सांगितलं ते सगळं सुद्धा आपण या वर्षीच्या बॅचमध्ये ॲड करणार आहोत.
तर ही अशा प्रकारची आपली JMFCची मेन्स बॅच असणार आहे. तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता, ठीक आहे, किंवा ठीक आहे, हा आपला नंबर आहे कॉन्टॅक्टसाठीचा, याच्यावर तुम्ही कॉल करा, किंवा आपलं ॲप्लिकेशन आहे कराड कोचिंग क्लासेस, ठीक आहे, कराड कोचिंग क्लासेस हे असं गुगलवर टाका, कराड कोचिंग क्लासेस. ते टाकलं की तुम्हाला तिथे आपल्या ॲप्लिकेशनची लिंक मिळेल, तिथून तुम्ही ॲप्लिकेशन पण डाउनलोड करू शकता, किंवा या नंबरला मला व्हॉट्सअपला एक हाय म्हणून मेसेज करा. असा जरी मेसेज केला तरी तुम्हाला एक लिंक मिळेल ह्याची, म्हणजे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची, किंवा ऑफिसचा व्यक्ती तुम्हाला ग्रुपमध्ये वगैरे पण ॲड करून घेईल आणि लिंक पण पाठवेल तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची. त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही JMFC मेन्सच्या टॅबमधून मेन्सची बॅच विकत घेऊ शकता, ठीक आहे. रेग्युलर आपली ही बॅचची त्याच्यामध्ये 12,000 रुपये फीस असते. ज्यांना 1 इयरची पाहिजे त्याची 15,000 रुपये फीस आहे सध्याच्याला. तुम्ही ही 1 इयरची बॅचसुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता. 1 इयर बॅचमध्ये फायदा काय असतो, मागच्या वर्षीचे सगळे रेकॉर्डेड पण असतात, किती वेळेसही पाहता येतात, त्याला व्ह्यू रिस्ट्रिक्शन नसतं. या वर्षीचे पण लाईव्ह असतात आणि या वर्षीचे लाईव्ह पण तुम्ही वर्षभर त्याच्यामध्ये केव्हाही बघू शकता, ठीक आहे. तरी अशा प्रकारची आपली त्याच्यामध्ये JMFCची मुख्य परीक्षेची बॅच आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही कुठली माहिती पाहिजे असेल तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. सगळे फोन मी स्वतः पर्सनली अटेंड करतो, त्यामुळे तुम्ही काय असेल ते माझ्याशी पर्सनली त्याच्यामध्ये बोलू शकता, ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.